नदीपात्रात अडकली चारचाकी, स्थानिक युवकांनी केली मदत. पावसाचा कहर थांबेनासा, वाहने टपऱ्या पाण्याखाली. गोदावरीला पूर, रामसेतू पुलाच्या कमानीला पाणी. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. गोदावरीचा जोर. नाशिक शहरात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. त्याचा थेट परिणाम गोदावरी नदीच्या पाणी पातळीवर दिसून येतोय. मागील 24 तासात शहरात दमदार पावसानं हजेरी लावली असून छोटे मोठे नाले, उपनद्या यांचं पाणी थेट गोदावरी नदीत मिसळत आहे. गोदावरीला पूर आला असून पंचवटीतील प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मंदिरात कमरेपर्यंत पाणी शिरलंय, तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्व असलेल्या रामसेतू पुलाच्या कमानीलाही पाणी लागलंय. गोदाघाट परिसरात पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांच्या टपऱ्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनं पाण्यात अडकली आहेत. यामध्ये सिन्नरहून आलेले सराफी व्यावसायिक प्रसाद वाडेकर यांची MH15 DJ 2007 ही चारचाकी गाडी नदीपात्रात अडकली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक तरुणांनी दोरीच्या साह्यानं वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मधला रहिवासी आहे. माझं शहर बाजारात काम असल्या कारणामुळे गाडी खालच्या वरती लावलेली होती. पाण्याचा अंदाज नसताना गाडी ते लावून गेलो वरती. माझं फक्त 1 तासासाठीचं काम होतं, पण त्या 1 तासामध्ये गाडी पाण्याने इतका वेग धरला की गाडी माझी इथे अटकून राहिलेली आहे. आता इथल्या मुलांनी सहकार्य केल्यामुळे गाडी आता दोरीबंद लावलेली. माझी गाडी MH15 DG 2007. आपलं नाव काय सर? प्रसाद वाडेकर. प्रसाद वाडेकर. राहणार कुठे? राहणार सिन्नर दुबेरी. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय. नदीकाठच्या नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.